नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मार्बल केक। त्याकरिता इथे मी साहित्य घेतलेलं आहे। 1 कप इतका मी मैदा घेतलेला आहे, अर्धा कप दही, 1/4 कप इथे कोको पावडर घेतलाय, दूध घेतलाय, 1 टेबलस्पून तेल घेतलंय, व्हॅनिला एसेन्स घेतलाय, पाव चमचा खायचा सोडा, पाव चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ। आता वळूया कृतीकडे। एक बाउल घेतलाय, त्यामध्ये मी तेल घालत आहे, दही घालत आहे। मी ते 1/2 कप इतकं दही घेतलेलं आहे आणि 1/3 कप इतकं साखर घेतलेली आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साखर व्यवस्थित वितळलेली आहे। आता या स्टेजला मी यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालत आहे, हे पण मी व्यवस्थित मिक्स करून घेते। मी आता एक चाळण घेत आहे, त्यावरती मी मैदा घालत आहे, बेकिंग सोडा घालत आहे, बेकिंग पावडर घालत आहे आणि चिमूटभर इतकं मीठ घालत आहे। आता हे सगळे ड्राय इंग्रेडिएंट्स आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये असं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं दूध घालत आहे। आता हे पण व्यवस्थित मिक्स करते। दूध मी रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे। हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं केकचं बॅटर झालेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, एक पण गुठली नाही आहे। आता याला आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे। आता मी यातलं अर्धा बॅटर काढून ठेवते साईडला। आता हा जो अर्धा बॅटर आहे त्यामध्ये मी हा कोको पावडर घालत आहे आणि आता हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हा पण एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मला बॅटर थोडंसं जाड वाटतंय म्हणून मी त्यामध्ये थोडंसं दूध घालत आहे। आता व्यवस्थित परत मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकही गुठल्या राहिल्या नाही आहेत। आता आपले दोन्ही बॅटर तयार आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक टिन घेतला आहे, केक टिन, आणि त्याला मी बटर लावून मैदा डस्ट केलेला आहे। आता त्यामध्ये हा बॅटर घालत आहे। 1 स्पून व्हॅनिलाचा आणि 1 स्पून चॉकलेट बॅटर, असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। अशा प्रकारे मी सगळे लेयर्स घातलेले आहेत। आता एका काठीच्या साहाय्याने मी त्याला डिझाईन देते। आता आपण याला बेक करायला ठेवूया। मी प्रीहीट करता इथे टोप ठेवलेला आहे लीड लावून, आणि त्याच्या आतमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। आता हा जो आपण केकचा बॅटर बनवला आहे तो याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि कमीत कमी 45 मिनिटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवर। आता मी केक चेक करते। तुम्ही बघू शकता काडी एकदम क्लीन आहे, याचा अर्थ आपला केक झालेला आहे। आता मी याच्यातून काढून घेते। आता मी याला डिमोल्ड करते।
तुम्ही बघू शकता एकदम इझिली केक निघाला आहे आणि किती सॉफ्ट आहे.